शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप घाटी अभ्यागत समितीचे सदस्य ॲडव्होकेट इक्बाल सिंग गिल आणि प्रवीण शिंदे यांनी करत होत असलेल्या भ्रष्टाचार विरोधात गिल आणि शिंदे यांनी घाटी रुग्णालयासमोर उपोषण सुरू केले आहे। आम्ही पुष्कळ दिवसापासून या ठिकाणी जे खरेदी केलेली आहे त्यासाठी आम्ही प्रशासनाला नेहमी वारंवार त्यांना विनंती करतो, त्यांना कागदपत्र दिलेली आहे, परंतु ते नेहमी टाळाटाळ करतात। आता तो मुहूर्त आलेला आहे। आम्ही जे हे होते आपल्या रुग्णालयासाठी त्यासाठी आम्ही आज तपासणी केली। 2 दिवसापासून तपासणी चालू आहे। त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी असलेले जे कम्प्युटर होते यंत्रसामुग्री हे चोरी गेलेली आहे। या ठिकाणी आम्ही सुप्रिटेंडेंट यांनाही सांगितलं, ते म्हणे ते माझ्याकडे येत नाही। त्याप्रमाणे प्रशासकीय अधिकारी त्यांच्याकडे असते म्हणे, त्यांच्याकडे गेलं तर ते म्हणते माझ्याकडे येत नाही, सुप्रिटेंडेंटकडे येत आहे। हे टाळाटाळ करत आहे। या ठिकाणी खरेदी विक्रीमध्ये इतका भ्रष्टाचार चालू आहे, कोणी ह्याकडे लक्ष देत नाही आहे। आम्ही परिशिष्ट ब प्रमाणे आम्हाला शासनाचा अधिकार आहे की ज्या गोष्टीसाठी प्रत्येक विभागासाठी किंवा कोणत्या कामासाठी आर्थिक तरतूद शासनाने केलेली आहे त्यावर योग्य प्रकारे वापर होत आहे की नाही यावर देखरेख करण्याचे आम्हाला अधिकार आहे। त्या अधिकाराचा आम्ही वापर करून आम्ही हे सगळं निदर्शन या ठिकाणी प्रशासनाला आणून दिलं आहे, परंतु ते कंप्लेंट घेण्याकरता किंवा त्या कारवाई करण्यासाठी त्या टाळाटाळ करत आहे। त्यामुळे आम्ही आमच्या रागामध्ये आम्हाला न इलाज होता म्हणून आम्ही आज या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेलो आहोत। आमची मागणी आहे की जे या ठिकाणी खरेदी विक्री 2.5 वर्षामध्ये झालेली आहे। इथं ई-ऑफिस, ई-लायब्ररी याच्यासाठी गव्हर्नमेंटनी शासनाने जो निधी दिला होता तो डीनच्या आख्यात्यात नसताना यांनी त्याच्यावर 80 लाख रुपये म्हणजे दोन्ही एक ऑनलाईन ऑर्डर मागितली 80 लाखाची, तेच ऑर्डर कंटिन्यू करून हॉस्पिटलला ऑफलाईन ऑर्डर मागितली 80 लाखाची। तर याच्यामध्ये ही खरेदी करण्यात आलेली आहे, ही पूर्णपणे अवैध आहे, कारण आयुक्तामार्फत ही खरेदी झाली पाहिजे। तर ही अवैध खरेदी करून यांनी अडमाप भावानी GM पोर्टल आमचा सगळा रोष याच्यावरच आहे की GM पोर्टलवरून ही जी खरेदी होती, साधी एक हार्ड डिस्क आहे 10,000ची हार्ड डिस्क आहे, तर ती 32,000ला एक हार्ड डिस्क खरेदी करण्यात आलेली आणि ह्या खरेदीमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ झालेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे। त्या संदर्भात आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला ई-ऑफिस, ई-लायब्ररी, ई-कॉलेज हे दाखवण्यात यावं। तर यांनी आम्हाला जवळपास 7 महिन्यापासून हे फिरवत होते। आज आम्हाला दाखवण्यात आली, त्याच्यामध्ये काही यंत्रसामुग्री ज्या आहेत, ज्या 4 लाखाच्या 5 लाखाच्या ज्या यंत्रसामुग्री आहेत त्या पूर्णपणे इथं अस्तित्वात नाही आहे। आणि त्या संदर्भात आम्ही अधीक्षक साहेबाकडे गेलो की बाबा ह्या मशिनरी गेल्या कुठे, तर त्यांच्या निदर्शन आणून दिलं। तर त्यांनी म्हणे की हे माझ्याकडे नाही आहे, हा विभाग येतो तो प्रशासकीय अधिकाऱ्याकडे येतो। प्रशासकीय अधिकाऱ्याकडे गेलो तो प्रशासकीय अधिकारी म्हणतो की बाबा याचा माझा काही संबंध नाही, त्या ज्या विभागाला आम्ही दिली आहे मशिनरी तर त्यांचा संबंध आहे। तर आमची एवढीच मागणी आहे की याच्यामध्ये चौकशी करावी आणि FIR दाखल करून घ्यावी त्यांनी, आणि संबंधित जे आहे इथं पहिले ज्यांच्या हातात दिलेलं होतं सुप्रिटेंडंट ज्यांच्या हातात त्यांच्यावर कारवाई करावी। आणि जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार आहे आणि इथंच बसणार आहे। आणि GM पोर्टल जे आता याच्यामध्ये अधिवेशन चाललं आहे त्यात मराठवाड्याच्या सगळ्या आमदारांना आणि खासदारांना आणि मंत्र्यांना हेच सांगणं आहे माझं की GM पोर्टलवर सगळ्या शासकीय कार्यालयामध्ये खूप प्रमाणात घोळ होतो आहे, भ्रष्टाचार होतो आहे।